नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे। या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशांचे भाविकांना दर्शन घेता येईल असे मोठे संमेलन केंद्र उभारावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकास कामे आदींबाबतचा आढावा घेतला। नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नाशिक त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे। प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे। गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे। नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी। नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमीन संपादित करण्यात यावी। येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अशा ठिकाणची अतिक्रमण तत्काळ हटवावीत अशाही सूचना त्यांनी केल्या। या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले। त्याचबरोबर जागोजागी लागणारे CCTV, बॅरिकेडिंग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। या बैठकीत जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंद राज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच अधिकारी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।